महापालिकेचा महापौर तसंच स्थायी समिती सभापती निवडून झाल्यानंतर प्रभाग समित्याही वाटप करून घेण्याची तयारी सुरू आहे। दुसरीकडे अजूनही विरोधी पक्ष नेता नेमला न गेल्याने सत्ताधाऱ्यांना विसर पडला की विधानसभेप्रमाणे महापालिकेतही ते विरोधकांना घाबरलेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। भाजपचे सर्वाधिक 72 नगरसेवक असूनही शिवसेनेला सत्तेत वाटेकरी करून घेण्यात आलं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंही महापौर निवडताना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं हा पक्षही आपसुकच सत्तेत सहभागी झाला। अपेक्षेप्रमाणे भाजपचा महापौर झाला। त्यानंतर शिंदे सेनेला उपमहापौर पद देऊन स्थायी समिती सभापती पद आपल्याकडेच ठेवलं। स्थायी समितीत कोट्याप्रमाणे सदस्यही निवडले गेलेत। सगळंच आपापसात वाटून घेतलं। या साऱ्या धावपळीत मात्र अजून विरोधी पक्षनेता मात्र निवडला गेला नाही। काँग्रेस आणि ठाकरे सेना विरोधकांच्या भूमिकेत आहे। त्यातल्या त्यात 15 नगरसेवक असल्यानं या पदावर ठाकरे सेनेचा हक्क आहे, पण हा हक्क मात्र ठाकरे सेनेला मिळतो की नाही याबाबत शंकाच आहे। महत्त्वाच्या निवडी झाल्यानंतर 6 प्रभागांमध्ये सभापतीही नेमण्याची तयारी सुरू आहे। दुसरीकडे विरोधी पक्षनेता नेमण्याबाबत चकार शब्दही काढल्या जात नसल्यानं भाजपला विरोधकांची भीती वाटते की काय असं विचारण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे। विधानसभेत अजूनही विरोधी पक्ष नेत्याचं पद रिक्तच ठेवलंय, त्याचीच पुनरावृत्ती महापालिकेत होताना दिसतेय।